तीर्थश्रेष्ठ जे का इंद्रायणी पापमोचनी सर्वदाजी रामकृष्ण हरी माऊली. पंढरीची वारी संपली, विठुरायाचं दर्शन झालं आणि वारकरी पंढरीतून परत घरी गेले. मी मात्र पंढरीतून सरळ आळंदीमध्ये या ठिकाणी आलोय. आळंदीमध्ये माऊली ज्ञानोबराय, संत निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई यांचं बालपण ज्या ठिकाणी गेलंय ते सिद्धबेट, त्या सिद्धबेटाचं संपूर्ण परिसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. याच ठिकाणी ज्ञानोबराय, मुक्ताबाई, सोपान काका आणि निवृत्तीनाथ यांचं बालपण गेलंय. आपण बघू शकता, पूर्वी ज्या पद्धतीमध्ये सिद्धबेट होतं त्यामध्ये फार आता बदल झालेला आहे. अनेक प्रकारची झाडं या सिद्धबेटामध्ये दिसत आहेत. अत्यंत पवित्र असलेलं हे सिद्धबेट, ज्या ठिकाणी या चारीही भावंडाची पावलं लागलेली आहेत, ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी अनेक प्रकारची वाङ्मय रचली. त्या चारी भावंडाचं बालपण ज्या मातीमध्ये, ज्या भूमीमध्ये गेलेलं आहे, ती भूमी आपण पाहतोय. अनेक प्रकारची वृक्ष या सिद्धबेटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर रमणीय हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. जागोजागी ओव्या या ठिकाणी रचलेल्या आहेत. आत्मविद्या बोलावया कारणे, सुख पावले श्रोते सज्जन, अशा अनेक प्रकारच्या ओव्या, त्याच्या पाट्या आपल्याला या सिद्धबेटामध्ये दिसतात. माग इंद्रायणीला जो पूर आलेला होता, त्या पुराचा काही थोडासा परिणाम या सिद्धबेटावर झालेला आहे. आपण बघू शकता, ही भूमी जिथं ज्ञानोबरायांची पाऊलं लागलेली आहेत. अनेक प्रकारचे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि याच भूमीमध्ये मुक्ताबाईंनी ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मांडे भाजलेले आहेत. ते मंदिरही आपल्याला या सिद्धबेटामध्ये पाहायला मिळतं. या ठिकाणी ताटीचे अभंग रचलेले आहेत. ज्यावेळेस ज्ञानोबरायांना मधुकरी गावातल्या काही लोकांनी दिली नाही, त्यावेळेस ज्ञानोबराय थोडे क्रोधावले, राग आला आणि ताटीचा दरवाजा बंद करून आत झोपडीमध्ये बसलेले असताना मुक्ताबाई आपल्या मोठ्या भावाला उपदेश करते. ते ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून. ते ताटीचे अभंग या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपण हे अभंग पाहू शकता. माऊली केळी कुंज, आता वैराग्याचे बळ, सिद्धी प्राप्तीचे फळ, असे अनेक ओव्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. संत ज्या ठिकाणी विचरण करतात, संत ज्या भूमीमध्ये राहतात, ती भूमी अत्यंत पवित्र राहते. म्हणून या पवित्र भूमीवर आणि त्या भूमीचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या प्रांतातून दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. आपण या ठिकाणी बघू शकतो, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. दत्तात्रयांची मूर्ती दिसते. ज्ञानोबरायांची ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही शास्त्रकारांच्या मते ज्ञानोबरायांची जन्मभूमी सुद्धा या ठिकाणी ही सांगितलेली आहे. त्याबद्दल बरेचशा शास्त्रकारांची दुमत आहेत, पण त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण या ठिकाणी ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही भावंडाचं बालपण मात्र निश्चित गेलेलं आहे. बाजूला आपल्याला शिवलिंग दिसतंय. काही महिला मंडळी शिवलिंगाच्या पूजा या ठिकाणी करतायत.
सिद्धबेटाची माहिती या ठिकाणी दिली की या भूमीमध्ये अनेक मुनींनी ऋषींनी तप केलेलं आहे. माऊलींनी 8 चमत्कार केलेले आहेत. त्याचं वर्णन या ठिकाणी दिसते. आपण बघू शकता, हीच ती मूर्ती आहे मुक्ताबाई माऊली ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मांडे भासताना. आपण बघू शकता, मागं जी मूर्ती तुम्हाला दिसते खिडकीतून पाहत असताना ती विसोबा खेचर आहेत, ज्यांनी माऊलींना मधुकरी दिली नाही. हे विसोबा खेचर आपल्याला दिसतात. पण साधूचा सहवास कधीही व्यर्थ जात नाही. कालांतरानं विसोबा खेचर यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो आणि ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई हेही त्यांच्यावर कृपा करतात आणि त्यांना नामदेव महाराजांची गुरु करून ठेवतात. एवढा अधिकार त्यांना प्राप्त करून देतात. ही इथं लिहिताना आपल्याला दिसतं. निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा होते आणि ब्रह्मउंद्र खापर देत नाहीत. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी केलेला हा अनोखा प्रयोग आहे, चमत्कार आहे. अजान वृक्षाच्या बद्दलही भरपूर माहिती आपल्याला दिसते. ही सिद्धबेटाच्या संदर्भानं माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. 12 वर्षापर्यंत अजान वृक्षाची पाने खाऊन या सिद्धबेटामध्ये निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई आणि ज्ञानोबारायांनी तपश्चर्या केलेली आहे. आता हा आजान वृक्ष आपण पाहू शकतो. मोठमोठी आजान वृक्षाची झाडं, ही आजान वृक्षाची बाग आहे, ज्या बागेमध्येच ही 4 भावंड खेळलेली आहेत. आपण ही बाग बघू शकता. अत्यंत पवित्र ही भूमी आहे. पवित्र ते कूळ, पावन तो देश, ही माती आपण पाहू शकता. ज्या मातीला कधीतरी ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला असेल, कधीतरी मुक्ताबाईंचा स्पर्श झाला असेल, कधीतरी निवृत्तीनाथांचे पाय या भूमीला लागलेले असतील. सोपान काका या भूमीमध्ये चाललेले आहेत. ही अत्यंत पवित्र भूमी आहे. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जाळवणी जाय, असं वर्णन केलेलं आहे. जयराम महाराज यांचे शिष्य, त्यांची समाधी या ठिकाणी आहे. आपण पाहू शकता, ही संपूर्ण अजान वृक्षाची बाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आपण अत्यंत भाग्यशाली आहोत, भाग्यवान आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपला जन्म होतो, ज्या ठिकाणी अनेक संतांची पावलं लागलेली आहेत, जी भूमी संतांच्या पायानं पुनीत पवित्र झालेली आहे. ही झोपडी आपण बघू शकता आणि हा संपूर्ण अजान वृक्ष, त्यातला हा परिसर, हा सिद्धबेट. ही भूमी आणि या भूमीच्या संपर्कात जी लोक राहतात, खऱ्या अर्थानं त्यांना एक सात्विक ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होते. माऊली केळी कुंज या ठिकाणी माऊलींनी अनेक लीला केलेल्या आहेत. ही सगळी भूमी आपण बघू शकता. खरं तर पंढरीच्या वारीतून आल्याच्या नंतर एका साधूच्या भूमीमध्ये आणि सिद्धबेटी निरंतर, सिद्ध राहती अपार, आळंदीचं वर्णन करत असताना सकल संतांनी वर्णन केलं की ज्ञानोबरायांच्या अगोदरही ही भूमी अत्यंत पवित्र होती. अनेक प्रकारचे सिद्ध या भूमीमध्ये तप करत होते. हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. बाजूला झुळझुळ झुळझुळ इंद्रायणी वाहताना आपल्याला दिसेल. आपण पंढरीची वारी निश्चित केली असेल आणि त्यानंतर माझ्या सद्भाग्यानं हे सिद्धबेटात येण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. सध्या आळंदीमध्ये या ठिकाणी मी आहे. अनेक वर्षापासून मी आळंदीमध्ये राहतो, पण आता सिद्धबेटाचा परिसर पूर्वीपेक्षा फार बदललेला आहे. हे संपूर्ण दर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घडलं, हे आपण बघू शकता.
आणि मुक्ताबाईंनी माऊलीच्या पाठीवर मांडे भाजलेलं अजून एक मंदिर आपल्याला प्रदक्षिणा मार्गावर दिसतं. ती मंदिराची प्रतिकृती आहे. त्या मंदिराचंही दर्शन आपल्याला हे व्हिडिओ दिसतंय. ते मंदिर हे बघा, आपण बघू शकता. ही माऊलीची प्रतिमा आहे, मुक्ताबाईची प्रतिमा आहे आणि एक प्रतिकृती म्हणून ते मंदिर प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला दिसतं. ते आपण या ठिकाणी बघू शकतो. मागच्या बाजूनं आपण बघू शकतो मुक्ताबाई माऊलीच्या पाठीवरती मांडे भाजताना आपल्याला दिसते. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय माऊली.